सविनय जय भीम। दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग प्रस्तुत दर्पण लिटिल चॅम्प 2020 या महांतिम सोहळ्याच्या दुसऱ्या भागात मी निवेदक शैलेश तांबे आपणा सर्वांचं, सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, दर्पण लिटिल चॅम्प 2020 या गायन स्पर्धेसाठी 8 ते 16 या वयोगटातील जवळजवळ 108 गायकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला। त्यातील 21 स्पर्धकांची महांतिम सोहळ्यासाठी निवड झाली आणि या 21 स्पर्धकांच्या महांतिम सोहळ्याचा आजचा हा दुसरा दिवस। या गीत गायन स्पर्धेच्या महांतिम सोहळ्याचं परीक्षण करणाऱ्या तिन्ही मान्यवर परीक्षकांचं मी आपल्या थोडक्यात परिचय करून देतो। पहिले मान्यवर परीक्षक आहेत माननीय श्री मकरंद कदम सर। बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीतकार अनिल मोहिले यांचे शिष्य असलेले कदम सर हे स्वतः उत्तम एक गायक, उत्तम गीत संगीतकार आणि गझल गायक आहेत। टी सिरीज संस्कारसाठी संगीत संयोजनाचं ते उत्तमरित्या काम करत आहेत। रियालिटी शोच्या प्लेबॅक सिंगरसाठी ते मार्गदर्शन करतात। शास्त्रीय आणि सुगम संगीताचे अध्यापक, कार्टून्स आणि हिंदी चित्रपटासाठी डबिंग आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले आदरणीय कदम सर आजच्या महांतिम सोहळ्याच्या परीक्षणासाठी आपलं परीक्षक म्हणून लाभलेले आहेत। त्यांचंही टाळ्यांच्या गजरात हार्दिक स्वागत। या महांतिम सोहळ्यासाठी जे दुसरे मान्यवर परीक्षक लाभलेले आहेत ते म्हणजे प्राध्यापक सिद्धार्थ कदम सर। कोकण कृषी विद्यापीठ पालघर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्राध्यापक कदम सर हे स्वतः एक उत्तम गायक असून उत्तम संगीत संयोजक म्हणून प्रसिद्ध आहेत। भीमाची तोप लयभारी अशा अनेक बुद्ध भीमगीतांच्या ध्वनिफितींची निर्मिती करून ते सामाजिक प्रबोधनाचं कार्य करीत आहेत। परीक्षक म्हणून लाभलेल्या आदरणीय कदम सरांचं मनपूर्वक स्वागत। या महांतिम सोहळ्यासाठी आपल्याला जे तिसरे मान्यवर परीक्षक लाभलेले आहेत ते म्हणजे संदीप पेंडुरकर सर। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत संगीत शिक्षक, संगीत क्षेत्रातील एक प्रयोगशील कलावंत, संगीत विशारद आणि आदर्श संगीत विद्यालयाचे संस्थापक म्हणून सरांची प्रसिद्धी आहे। संगीत क्षेत्रातील अनेक संगीत मैफिलींना नामवंत गायक, कलावंत, नामवंत वादक यांना पेंडुरकर सर यांनी साथ दिलेली आहे। परीक्षक म्हणून लाभलेल्या पेंडुरकर सरांचे मनपूर्वक स्वागत करूया। महांतिम सोहळ्याच्या दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करूया। या महांतिम सोहळ्याच्या दुसऱ्या भागातील या स्पर्धेतील पहिलं गाणं आपल्यासाठी घेऊन येतो आहे कणकवली तालुक्यातून उसरगाव मधून कुमार संकल्प प्रदीप चौकेकर। एकदा जोरदार टाळ्यांनी कुमार संकल्प प्रदीप चौकेकर याचं स्वागत करूया। जय भीम। माझे नाव संकल्प प्रदीप चौकेकर, मुक्काम पोस्ट उसरगाव बोदावळी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग, इयत्ता 7वी, वय वर्ष 13। आज मी दर्पणच्या अंतिम फेरीसाठी गाणी सादर करीत आहे।
धन्यवाद. अभिनंदन संकल्प. तुझ्या दोन्ही गाण्यांनी आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाची एक बहारदार सुरुवात केली आहेस तू. तुझ्या या रॉकस्टार परफॉर्मन्ससाठी एकदा जोरदार टाळ्या. यारा ओ यारा या जुन्या हिंदी चित्रपट गीताने या कार्यक्रमात तू आणखी बहारदार रंगत आणलीस. तर बाबासाहेबांचं वर्णन करणाऱ्या बाबासाहेबांच्या या गीताने या गाण्यात वर्णन केल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक तेजस्वी तळपणारा कोहिनूर हिराच. या कोहिनूर हिराने प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला आणि म्हणूनच बाबासाहेबांविषयी एवढंच म्हणावंसं वाटतं, डोळ्यांमधून कोसळणाऱ्या आसवांना आज मुभा आहे. डोळ्यांमधून कोसळणाऱ्या आसवांना आज मुभा आहे, कारण बाबासाहेब तुमच्यामुळे मी माणूस म्हणून जगत आहे, तुमच्यामुळे मी माणूस म्हणून जगत आहे. त्या बहारदार हिंदी आणि भीमगीतानंतर येते आहे मालवण मसुरीवरून चिंतणी रमण पेडणेकर. एकदा जोरदार आणि स्वागत करूया चिंतणी. नमस्कार, मी दर्पण लिटिल चॅम्प्स या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी गाणे सादर करीत आहे.
धन्यवाद चिंतनी, खूप छान गाणी सादर केलीस तू. तुझं मनपूर्वक अभिनंदन. चिंतनेच्या गीतातून आपण माझ्या भीमाची पुन्हाई तर ऐकलातच, पण त्याचबरोबर ती सध्या काय करते या मराठी चित्रपटातील मंदारा आपटे आणि आर्या आंबेकर यांनी गायलेल्या कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने पाहावे या गीताचा आविष्कार आपण तिच्या गाण्यातून ऐकलात. चिंतनी, तुला तुझ्या पुढील या महांतिम सोहळ्यासाठी भरपूर शुभेच्छा. दर्पण लिटिल चॅम्प 2020 या गीत गायन स्पर्धेत महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमधून स्पर्धकांनी भाग घेतला. अहो हेच बघा ना, आता यापुढची जी स्पर्धक येते आहे ती वर्धा जिल्ह्यातून येते आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विदिशा लोखंडे हिचं. जय भीम, नमो बुद्धाय. माझं नाव विदिशा लोखंडे. मी वर्धेत राहते. दर्पण लिटिल चॅम्प या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीमध्ये माझी निवड झालेली आहे. माझ्या पहिल्या गाण्याचं नाव आहे किती भीमाच्या सांगाव्या कथा. भीमाच्या सांगाव्या कथा, त्यानं समाज सुधारला. किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्यानं समाज सुधारला. माळरानाला सुगंधाला, काटाकोटाही मोहरला. किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्यानं समाज सुधारला. किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्यानं समाज सुधारला. माळरानाला सुगंधाला, काटाकोटाही मोहरला. किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्यानं समाज सुधारला. किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्यानं समाज सुधारला. भगवती रांगेवरी भांड माझी सारी, मागते उषावरी फिरून दारोदारी. बांधण्याचा करडा नावाची कामकरी, कामानं कष्टानं करीत मोलमजुरी. हो तळमळत्या रांगेवरी भांड माझी सारी, त्यानं जमवून गेलं पडवून, त्यानं जमवून गेलं पडवून, माणूस घडविला. किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्यानं समाज सुधारला. किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्यानं समाज सुधारला. माळरानाला सुगंधाला, काटाकोटाही मोहरला. किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्यानं समाज सुधारला. माझ्या दुसऱ्या गाण्याचं नाव आहे तुम मेले दिल खिले. तू मेरे दिल खिले और जीने को क्या चाहिए. हाँ, तू मेरे दिल खिले और जीने को क्या चाहिए.
मरते हैं। होते हैं वो लोग अमर, प्यार जो करते हैं। जितनी अदा उतनी वफा, जितनी अदा उतनी वफा। एक नजर प्यार से देख लो, फिर से जिंदा कर दो तो मिले दिल की में। और जीने को क्या चाहिए, हाँ तो मिले दिल की में। और जीने को क्या चाहिए, मैं हूँ तू दस तेरे पास पास, मैं रहूँगी जिंदगी भर। मैं हूँ तू दस तेरे पास पास, मैं रहूँगी जिंदगी भर। सारे संसार का प्यार मैंने तुझे में पाया, तो मेरे दिल की में। और जीने को क्या चाहिए, हाँ तो मेरे दिल की में। और जीने को क्या चाहिए। आशा आहे तुम्हाला माझं गाणं आवडलं असेल. धन्यवाद. खूप छान विदिशा, खूप छान गायलीस. विदिशा, तुझ्या आवाजाने महातीम सोहळ्याची तू आणखीनच रंगत वाढवली आहेस. तुझं खूप खूप अभिनंदन. खूप छान गायलीस. किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधारला, किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधारला. माळ राणाला सुगंध आला, काटा कुटाही मोहरला, काटा कुटाही मोहरला. दलितांचा राजा या सुप्रसिद्ध कॅसेटमधील गीतकार शांताराम नांदगावकर यांनी गीत आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत फार अजरामर ठरलं. तसं पाहता शांताराम नांदगावकर यांनी आंबेडकर चळवळीसाठी फार मोठं अलौकिक कार्य केलेलं आहे. त्यांच्या गीताने सामाजिक प्रबोधनाचंही फार मोठं कार्य त्या काळामध्ये केलं. त्यांच्या कार्याची आठवण आजच्या विदिशाच्या या गाण्यातून आपल्याला ऐकायला मिळाली. या गीतानंतर या स्पर्धेतील पुढील गीत आपल्यासमोर घेऊन येते आहे सावंतवाडीची वैष्णवी दत्ताराम प्रभू. नमस्कार, मी वैष्णवी दत्ताराम प्रभू. राहणार तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. दर्पण प्रमुख सिंधुदुर्ग आयोजित दर्पण लिटिल चॅम्प स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आज दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी मी हा व्हिडिओ शूट करत आहे. सर्वप्रथम एक मराठी गीत. सुना
वैष्णवी, अप्रतिम सादरीकरण तुझं, अगदी मनपूर्वक अभिनंदन. मराठी चित्रपटसृष्टीला ज्या जुन्या मराठी चित्रपटाने नावलौकिक मिळवून दिला त्यापैकी एक चित्रपट म्हणजे उंबरठा. या चित्रपटातील एक प्रसिद्ध गीत सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या या गीताची आठवण करून दिली आताच्या या सादरीकरणातून. वैष्णवी हिने सादर केलेलं हे गीत उंबरठा चित्रपटातील, पण त्याचबरोबर साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, तथागतांची आणि बाबासाहेबांची कीर्ती तू या गाण्यातून वैष्णवी सादर केलीस. तुझं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये हा रंगतदार सोहळा, ही गीत गायन स्पर्धा आता एका उंचीवर आणखीन वाढायला लागली आहे, कारण प्रत्येक स्पर्धक आपापल्या परीने आपलं गाणं चांगल्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करतायत. वैष्णवीच्या बहारदार सादरीकरणानंतर आपल्यासमोर येते आहे कुडाळची गार्गी तेंडुलकर. एकदा जोरदार त्याने स्वागत करूया गार्गीचं. माझे नाव गार्गी लाडू तेंडुलकर, इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी. मी दर्पण लिटिल चॅम्प्सच्या महाअंतिम फेरीसाठी गाणं सादर करीत आहे. गीताचे बोल आहे राजा राणीच्या जोडीला. राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला. देशभक्तीपर गीत सादर करीत आहे. गीताचे बोल आहे हे देश देवा.
वा गार्गी, अभिनंदन तुझं. अतिशय सुरेख आणि सुंदर आवाजात तू हे गाणं सादर केलंस. बाबासाहेबांच्या कार्याचे महती वर्णन करणाऱ्या अनेक गीतापैकी एक प्रसिद्ध गीत म्हणजे आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. शिंदे घराण्यातील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे याने गायलेलं हे अजरामर गीत आज या रंगमंचावर आपल्याला गार्गीच्या तोंडून ऐकायला मिळालं. देशभक्ती जागृत करणारं एक देशभक्तीपर गीत सुद्धा गार्गी अतिशय सुरेखरित्या बोलली. गार्गी, तुझं बाळा पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुला या महाअंतिम सोहळ्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर या महाअंतिम सोहळ्यातील पुढील स्पर्धक येतोय कणकवली तरंदळेवरून राहुल सुनील कदम. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया राहुलचं. सप्रेम जय भीम. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आयोजित लिटिल चॅम्प्स 2020 अंतिम स्पर्धक फेरीतील स्पर्धक. माझे नाव राहुल सुनील कदम, मुक्काम पोस्ट तरंदळे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. पहिले गीत बुद्ध भीम गीत आनंदजी शिंदे यांनी गायलेले. गीताचे बोल चरणी फुले वाहूया. दुसरे गीत मराठी चित्रपट मायबापमधील सुरेशजी वाडकर यांनी गायलेले गीत अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेले प्यार एक रोग. तथागताचे भीमरायाचे गोड गीत गाऊया गाऊया. चरणी फुले वाहूया. चला रे चरणी फुले वाहूया. चरणी फुले वाहूया. चला रे चरणी फुले वाहूया. अर्हाताच्या त्रिसरणाने भीमरायाच्या ज्ञानधनाने. भीमरायाच्या ज्ञानधनाने. भीमरायाच्या ज्ञानधनाने. अर्हाताच्या त्रिसरणाने भीमरायाच्या ज्ञानधनाने. भीमरायाच्या ज्ञानधनाने. भीमरायाच्या ज्ञानधनाने. कुणीत काया झाली म्हणून, कुणीत काया झाली म्हणून सूर नभी लावूया लावूया. चरणी फुले वाहूया. चला रे चरणी फुले वाहूया. चरणी फुले वाहूया. चला रे चरणी फुले वाहूया. तथागताचे भीमरायाचे, तथागताचे भीमरायाचे गोड गीत गाऊया गाऊया. चरणी फुले वाहूया. चला रे चरणी फुले वाहूया. चरणी फुले वाहूया. चला रे चरणी फुले वाहूया. चरणी फुले वाहूया. चला रे चरणी फुले वाहूया. या प्रेमाची वाट अशी गुलशन खरी काटे. इश्क दर्द बिरहाच्या राती नयनी आसूर दाटे. हा प्रेम योग हात योग रोग या प्रेमाने होतीये बर्बादी. प्यार एक रोग शापितो
न कळत या जवानीला प्यारे करो शापितो न कळत या जवानीला प्यारे करो शापितो. अरे या आशिकांची प्रीती या माशुकांची नाती आशिकांची भीती या माशिकांची नाती या जिंदगीची प्रेमा पायी होई माती प्यारे करो शापितो न कळत या जवानीला प्यारे करो शापितो. जहर भरा हा प्यार से यात कुणाला भान नसे सहर भरा हा प्यार से यात कुणाला भान बसे. हे लैला मजनू गाती गोती माय बाप ही विसरली जाती सहर भरा हा प्यार से यात कुणाला भान बसे. ओ प्रेमाय नमः ओ प्रेमाय नमः ओम प्रेमाय नमः ओम प्रेमाय नमः ओम प्रेमाय नमः ओम प्रेमाय नमः. अमर करी प्रीत जना दर्द भरा हा गोड गुना अमर करी प्रीत जना दर्द भरा हा गोड गुना. ही लैला मजनू हीर रांझा बाजीराव त्यागी मस्तानी अमर करी प्रीत जना दर्द भरा हा गोड गुना. या भंगलेल्या मूर्ती त्या रंगलेल्या राती या बंगलेल्या मूर्ती त्या रंगलेल्या राती या कैफा मधल्या राती साऱ्या जळूनी जाती प्यारे करो शापितो न कळत या जवानीला प्यारे करो शापितो. अरे या आशिकांची प्रीती या माशिकांची नाती या आशिकांची भीती या माशिकांची नाती या जिंदगीची प्रेमा पायी होई माती प्यारे करो शापितो न कळत या जवानीला प्यारे करो शापितो न कळत या जवानीला प्यारे करो शापितो. धन्यवाद राहुल, तुझं मनपूर्वक अभिनंदन. अतिशय सुरेख गाणी तू सादर केलीस. तथागतांचे भीमरायांचे गोड गीत गाऊया, तथागतांचे भीमरायांचे गोड गीत गाऊया, चरणी फुले वाहूया, चरणी फुले वाहूया. या बुद्ध भीम गीताबरोबरच मायबाप या मराठी चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पाडवाल यांच्या आवाजातील एक अजरामर प्रसिद्ध गीत तू सादर केलंस. खरं तर मित्रांनो, मी दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांचं मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की या गीत गायन स्पर्धेच्या माध्यमातून अगदी ग्रामीण भागातील मुलांना सुद्धा एक रंगमंच या मंचाने उपलब्ध करून दिला आणि त्यामुळेच की काय ग्रामीण भागातील ही मुलं सुद्धा आजच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकली. राहुलच्या या बहारदार सादरीकरणानंतर आपल्यासमोर येते आहे पनवेलवरून आस्था गौतम कदम. एकदा जोरदार टाळ्या वाजवून तिचं स्वागत करूया. सविनय जयदेव. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आयोजित दर्पण लिटिल चॅम्प्स 2020 अंतिम फेरीतील स्पर्धक. माझे नाव आस्था गौतम कदम, वय वर्ष 12, सध्या राहणार पनवेल, जिल्हा रायगड. पहिले बुद्ध भीम गीत गायक प्रल्हादजी शिंदे यांनी गायलेले श्री बुद्धाच्या चरणावरती. दुसरे मराठी गीत नाविकारे
गायिका सुमन कल्याणपूर। देशभक्तीपर गीत या ठिकाणी गायकीने सादर केलं आणि या रंगमंचावर एक आपलं वेगळेपण
आस्था, खूप छान गाण्याचं सादरीकरण केलंस तू. तुझंही मनपूर्वक अभिनंदन. मित्रांनो, 14 ऑक्टोबर 1956 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तो पवित्र मंगल दिन, विजयादशमीचा तो दिवस आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करतो. आस्था, तुझ्या या गायनाने सगळ्यांनाच तू त्या मंगलमय दिनाची आठवण करून दिलीस. पण त्याचबरोबर मराठी चित्रपटातील सगळ्यांच्या आवडीचं नाविका रे हे गीत सादर करून तू या कार्यक्रमात साज चढविलास. तुझं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि या सोहळ्यासाठी तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यानंतर या महांतिम सोहळ्यातील पुढील स्पर्धक आपल्यासमोर गीत सादर करण्यासाठी येते आहे. मालवण आचऱ्यावरून स्वरा अनुराधा अनिरुद्ध आचरेकर. एकदा जोरदार टाळ्या वाजवून या स्वराचं आपण हार्दिक स्वागत करूया. जय भीम. मी स्वरा अनुराधा अनिरुद्ध आचरेकर. दर्पण लिटिल चॅम्प्स स्पर्धेत अंतिम फेरीसाठी हा व्हिडिओ पाठवत आहे. प्रथम मी एक भीमगीत सादर करते. यानंतर मी एक मराठी गीत सादर करते. मोगरा फुलला, मोगरा
ज्ञास्वरा, खूप खूप अभिनंदन तुझं. काल आर्याने तुझ्या बहिणीने उत्तम गाण्याचं सादरीकरण केलं होतं आणि आज तू सुद्धा अतिशय सुरेख पद्धतीने तू हे गाण्याचं सादरीकरण केलेलं आहेस. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि लता दिदी यांनी गायलेल्या या मराठी गीताबरोबरच तू आम्हाला वामनदादा कडकांच्या भीमा तुझ्या मात्याचे या गाण्याची आठवण करून दिलीस. खरं सांगायचं तर अतिशय प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायक वाटणारं हे वामनदादांचं गीत निश्चितच चळवळीसाठी प्रेरणादायी ठरेल. तुला पुन्हा एकदा धन्यवाद आणि महाअंतिम सोहळ्यासाठी तुला भरपूर शुभेच्छा. मित्रहो, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सांस्कृतिक चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांनी दर्पण लिटिल चॅम्प 2020 या ऑनलाईन गीत गायन स्पर्धेचं आयोजन केलं. महाअंतिम सोहळ्यातील आजचा हा दुसरा दिवस. कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये एकूण 15 स्पर्धकांनी उत्तम गाण्यांचं सादरीकरण केलं आणि उद्याच्या शेवटच्या भागामध्ये उरलेले स्पर्धक गाण्यांचं सादरीकरण करणार आहेत. आणि याच भागामध्ये महाअंतिम सोहळ्याचा दर्पण लिटिल चॅम्प 2020 अर्थात महाविजेता आपल्याला कळणार आहे. मित्रहो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. कोविड-19चा धोका लक्षात घेता घरी राहा, सुरक्षित राहा, मास्कचा वापर करा, स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबाची काळजी घ्या. उद्याच्या कार्यक्रमासाठी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत मी निवेदक शैलेश तांबे आपली रजा घेतो. धन्यवाद.